हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कनिष्ठपणामुळे श्रेष्ठत्व. भाग 2. लाओत्से ओवीची समाप्ती करताना म्हणतो की असे असेल त्याला कायम करता शिरोधार्य मानायला जगातील लोक खुश असतात, कारण तो उपद्रव निर्माण करत नाही आणि जगात त्यालाही कोणी उपद्रव देऊ शकत नाही. असे योगी कोणाला बोजा होत नाहीत. ते कोणाच्या डोळ्यात खुपत नाहीत, कारण ते कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात. त्यांना प्रसिद्धीची हाव नसल्यामुळे ते एका बाजूला साक्षी राहून आपले काम करत असतात. नेमक्या अशाचीच लोक वाट पाहत असतात. सर्वसाधारण लोकांना कोणाला उपद्रव द्यायला आवडत नाही आणि त्यांना कोणी उपद्रव दिलेला आवडत नाही. त्यामुळे सर्वोत्तम असलेला आणि तरीही निरुपद्रवी असलेल्या योग्याला लोक शिरोधार्य मानतात आणि त्याला उच्चासनी बसवून त्याचे शिष्य होतात, त्याची सेवा करतात, त्याचा उपदेश ऐकतात. योग्याची धारणा फार उच्च असते. तो सर्वांमध्येच सर्वांसमवेत उठतो, बसतो, खातो, वावरतो, बोलतो इत्यादी. तो सर्वांना सांगतो की मी तुमच्यातीलच एक अजाण बालक आहे. बालक असल्यामुळे तुम्ही कृपाळूपणे आणि प्रेमाने मला उचलून तुमच्या खांद्यावर घेतले आहे. त्यामुळे एक फार मोठी मौज झाली आहे. रस्ता चालताना तुमच्या दृष्टिक्षेपात जे येत आहे त्यापेक्षा तुम्ही मला वर उचलल्यामुळे माझ्या दृष्टिक्षेपात थोडे जास्त येत आहे. यामुळे तुम्हाला जे काही कालावधी नंतर दिसणार आहे ते मला थोडा कालावधी आधी दिसत आहे इतकेच. ते मी तुम्हाला सांगत आहे. माझ्याकडून तुम्हाला काही कालावधी अगोदर माहिती मिळत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन होत आहे असे वाटते. वस्तुतः ही माहिती तुम्हालाही काही अवधीनंतर मिळणार आहेच. यामुळे मी तुम्हाला काही अद्भुत असे सांगत नाही. मीही तुमच्यासारखाच सर्वसामान्य आहे. तुमच्या आधी काही कालावधी योग साधना उपासना अगोदर केल्यामुळे तुमच्या आधी मला साक्षात्कार झाला आहे इतकेच. तुम्हालाही असा साक्षात्कार लवकरच होणार आहे. यामुळे मी कोणी मोठा नाही. मला निराळी वागणूक द्यायची गरज नाही. अशा योग्यांचा लोक आदर करतात. असा निस्पृह त्यांना फार प्रिय आहे. विश्वामित्र, बुद्ध, महावीर इत्यादी जे अवतारी झाले तेही एकेकाळी सम्राट होते, वैभवात लोळत होते. परंतु त्यांनी वैभव सोडले आणि छाटी कमंडलू पत्करले. राज्याचा स्वखुशीने त्याग केला आणि वृक्ष वनाचा आश्रय घेतला. राजा जनक अष्टावक्र मुनींच्या आशीर्वादाने मुक्त झाला, वितरागी झाला आणि इदम न मम या वृत्तीने राज्यकारभार करू लागला. लोकांना अशांचा भरवसा असतो की हे स्वार्थाने कधीही कोणाचे नुकसान करणार नाहीत. झाले तर ते लोकांचे कल्याणच करतील. लोक आपणहून अशांना पुढारी पण बहाल करतात. लोक अशांना काहीही त्रास देत नाहीत. उलट लोक अशांची सर्वतोपरी काळजीच घेतात. The 3 treasures. All the world says, by teaching, Tao greatly resembles folly. Because it is great, therefore it resembles folly. If it did not resemble folly, it would have long ago become petty indeed. I have 3 treasures. Guard them and keep them safe. The first is love. The second is never too much. The third is never be the first in the world. Through love, one has no fear. Through not doing too much, one has amplitude of reserve power. Through not presuming to be the first in the world, one can develop one's talent and let it mature. 3 खजिने. संपूर्ण जग म्हणते माझी ताओ शिकवण शतमूर्खपणाची आहे. ती महान असल्यामुळेच ती मूर्खपणाची वाटते. जर ती मूर्खपणाची नसती तर ती नक्कीच केव्हाच क्षुल्लक झाली असती. माझ्याकडे 3 खजिने आहेत. ते जपा आणि सुरक्षित ठेवा. पहिला आहे प्रेम. दुसरा आहे कधीही अति नको. तिसरा आहे कधीही जगात प्रथम असू नका. प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही. अति न केल्यामुळे आपल्याकडे बचत झालेली शक्ती साचते.
जगात प्रथम असल्याची भावना न बाळगल्यामुळे आपण बुद्धिमत्तेचा विकास करू शकतो आणि ती परिपक्वतेला नेऊ शकतो. मेंदूची कलही. ओवीची सुरुवात करताना लाओ त्से सांगतो की संपूर्ण जग म्हणते माझी म्हणजे ताओ शिकवण शतमूर्खपणाची आहे. ती महान असल्यामुळे ती मूर्खपणाची वाटते. जर ती मूर्खपणाची नसती तर ती नक्कीच केव्हाच क्षुल्लक झाली असती. विश्व सतत बदलत असते. हा विश्वाचा स्वभाव आहे. हा विश्वाचा नियम आहे. येथे कोणतीही मूलभूत गोष्ट कालौघात एकतर नष्ट तरी होते किंवा ती भ्रष्ट तरी होते, परंतु ती अनंत काळ जशी आहे तशी राहत नाही. अर्थात हा नियम असल्यामुळे याला अपवाद आहेत. प्रथम अपवाद म्हणजे दस्तूर खुद्द ताओ परमात्मा आत्मा. दुसरा अपवाद म्हणजे मूलभूत म्हणजेच ताओ परमात्मा आत्मा तत्वे. यात एक सूक्ष्म फरक असा आहे की ताओ परमात्मा आत्मा कधीही नष्ट भ्रष्ट होणार नाही, परंतु त्याची तत्वे जरी नष्ट झाली नाहीत तरी तो भ्रष्ट झाल्याचा मानव आभास निर्माण करू शकतो. वास्तवात ती मूलभूत तत्वे कधीही भ्रष्ट होणार नाहीत, परंतु ती भ्रष्ट केल्याचा आभास निर्माण करून त्या भ्रष्ट तत्वांनुसार आचरण केल्यामुळे मानव मुक्त न होता भौतिक संचितात अडकून जन्म मरणाचे फेरे घेत आहे. हे त्याचे त्यानेच केलेले आहे आणि त्यामुळे त्याची इच्छा असल्यास योगाचरणाने तो यामधून बाहेर येऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. पुराण काळामध्ये ऋषीमुनी योगोपासना करून ध्यान समाधी साध्य करून साक्षात्कारित होत होते, मुक्त होत होते. ज्यांना हे जमत नव्हते ते अत्यादरे अशा साक्षात्कारींना वंदन करत होते आणि आपले भौतिक जीवन यथाशक्ती मजेत जगत होते. कोठे काही गडबड नव्हती. परंतु कोणा नतद्रष्टाला एक दिवस या ऋषीमुनींबद्दल द्वेष निर्माण झाला असावा आणि त्याचा अहंकार फुलला असावा. त्याला योगोपासना ध्यान समाधी जमत नसावी, त्यामुळे त्याने उपासनांचे तंत्र बदलले असावे, ते भ्रष्ट केले असावे. त्याला वेद शास्त्रे पुराणे यात दिल्याप्रमाणे आचरण करणे जमत नव्हते, त्यामुळे ध्यान समाधी साध्य होत नव्हती. मग त्याने एक युक्ती केली. त्याने वेद शास्त्रे पुराणे वाचून दाखवायला सुरुवात केली. ती ऐकायला लोक जमू लागले. वाचून वाचून ती पाठ झाली. त्याचे ते पाठांतर ऐकून लोक थक्क झाले. त्यामुळे त्याच्या पठणाला महत्त्व आले. आता हा शास्त्री पंडित झाला. त्याने स्वतःला साक्षात्कारित जाहीर केले. असे पठण करणे म्हणजेच धर्म अशी भावना लोकात रुजली. शास्त्री पंडितांना ऊर्जावस्था आली. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न परमात्म्यासमोर मांडण्यासाठी पोथ्या लिहिल्या, मंत्र रचले, त्याचे सोपस्कार आणि विधी तयार केले. ज्यांना याचे पठण वाचन येत होते, सोपस्कार सांगता येत होते, विधी करवून घेता येत होते, ते पौरोहित्य करू लागले. मूळ वेदधर्म मागे पडला. जनसामान्यांच्या डोक्याला विधी म्हणजे धर्म याची छान कलही लागली. हरि ओम.